आपण जाळं टाकून घेतले होते, आता डायरेक्ट चालू होते म्हणजे जाळं घ्यायला. तर बघू आपल्याला किती पॉपलेट मिळतात. जवळजवळ आपल्या किनाऱ्यापासून 15 ते 16 किलोमीटर खोल समुद्रात आलोय. तर बघू आपल्याला काय मावरा भेटते काय. तर पहिलीच आपण आपली पापलेटची जाळं घेत आहोत. बघू आपल्याला आज काय पापलेट भेटते काय. आज आपण जास्तच खोल समुद्रात आलो आहे. तर बघू आपल्याला पापलेट किती भेटतात. आज आपल्याला पापलेट काय नाही आली. जवळजवळ आपली सर्व जाळं घेऊन झालीत आणि शेवटच्या टोकाला पहिलाच पापलेट आला आहे. फक्त एक पापलेट अख्ख्या जाळांमध्ये. किनाऱ्यापासून 15 ते 16 किलोमीटर लांब आलो आहे तरी पण फक्त एक पापलेट. आपल्याला पापलेटचा झाला तर काहीच नाही आला, फक्त एकच पापलेट आला. आता डायरेक्ट चाललो ते म्हणजे आपली पाल्यांची जाळं घ्यायला. त्याच्यात तरी काय येते काय बघू. आता आपण आपल्या पाल्यांच्या जाळांजवळ आलो आहे. याच्यात तरी आपल्याला पाले येतात काय बघू आज. पापलेट तर काय नाही आली, फक्त एक पापलेट आला आहे. जवळजवळ 2 ते 3 जाळं घेतल्यानंतर पहिला पाला आला आहे. आज पाले पण काय नाही दिसत. जर असते तर आपल्याला जास्त भेटले असते. पाल्याची साईज पण मस्त आहे, पण आज पाले नाही काय. आणि आपला दिवसातला दुसरा पाला आला आहे. याची पण साईज मस्त आहे. त्याच्यासोबत एक काटे पण जाम आले ना आज. माहिती का, मांदेल. आपण खोल समुद्रात आलोय तरी पण आपल्याला मांदेला येतात आज. आणि पुढे बघू शकता एक जिवंत पाल आहे. एकदम मस्त आहे साईज त्याची पण. आपली पाल्यांची शेनशाह झाला आहे ती, म्हणून त्याच्यात मस्त मोठे मोठे पालेले आहेत आपल्याला आज. जास्त नाही आहेत पण कुठेतरी एखाद येते. अजून आपली बरीच जाळं घ्यायची बाकी आहेत. बघू पुढे तरी आपल्याला काय पाले येतात काय. पहिले सुरुवातीला तर काय नाही, 2-3 आलेत फक्त. आज मांदेले पण येतात आणि पुढे कोलबी आहे एक बारीक. मंदीलाच येतात नुसती, पाले कायच नाही आहेत. आणि ते का बरेच टायमाने एक पाल व्हायलंय. जवळ 2 ते 3 जाळं घेऊन झालं, आता एक पाल आलाय. ह्या साईडला एक आलंय पाल. पाले सर्व जिवंतच येतात. जास्त करून पाला लवकर मरत नाही. आणि हा पण एकदम जिवंत आहे पाला अजून. सकाळी लवकर जाळं टाकली होती 5 वाजता, तरी पण अजून जिवंत आहेत पाले. घेईपर्यंत वाजलेत ते म्हणजे 9. आणि हे बारीक काटे पण जाम येतात आज. नुसते काटेच आले या साईडला, पालं तर काही येत नाही. सुरुवातीला 2-3 आलेले तेवढेच. आणि पुढे सारगा आहे. मस्त आहे सारगा हे पण.
पाल्यांच्या जाळ्या आले सारखा. आणि हिटेच्या साईडला पाला आलाय. जर वाकून नसता घेतला तर अलगच पडला असता पाण्यात. आणि ते का मोरी आली आता, कावारी. खोल समुद्रात आलोय तरी पण हे येतात. जर किनाऱ्याला असतो तेव्हा तर भरपूर येतात. खोल समुद्रात काय नाही येत, चुकून एकच दुसरी येते. आणि ते का कवटाची कुर्ली आली, एकदम कवटाची आहे. चावली तर आपलं काम 25. कसली आहे बघा अंड्याची एकदम. तिला इथेच बांधून घेऊ, जर दुसऱ्या मावऱ्याने टाकली तर त्यांना चावेल ती. अशीच बांधून घेऊ तिला डायरेक्ट. आपली होडी हालते त्याच्यामुळे बांधायला काय जमत नाही सारखी. डायरेक्ट इथेच बांधून घेऊ म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार. एकदम अंड्याची आहे कुर्ली, मस्त लाल लाल अंडा असेल याच्यात. जवळजवळ आपली बहुतेक पाल्यांची त्याला घेत आलोय आणि काटे काही कमी होत नाही. पाले याचे ते काटे आले नुसते. आणि ते काय या साईडला अजून एक आली मोरी. आपल्या इथेला मोरी बोलतात, जर दुसरीकडे गेला तर कावारी बोलतात, नाहीतर समुद्री चिंबोरा. आणि हिचा अंडा दे का मागच्या साईडला आलाय तर हिला पिल्ला होतील. असं मागच्या साईडला असेल तर पिल्ला होतात. हिला सोडून देऊ. हे दे का बारीक सरगा कावला आलाय. आणि काटे पण नुसते जाम आले नाच. ते का नुसते काटेच काटे आले नाच. आपली सगळी जला घेत आलोय. आणि मासेमारी करून आलोय ते म्हणजे किनाऱ्यावर. आणि आपला आजचा मावरा बघा, 5-6 पाले आहेत फक्त, दुसरं काय नाही. आणि एक सारखा फक्त एकच. आज खोल समुद्रात गेलेलो तरी पण आपल्याला मावरा काय जास्त भेटला नाही. आपला पेट्रोल पण नाही सुटला, एवढसा मावरा आहे आपल्याला आज. मच्छी रोज मिळते असं काहीच नाही, कधीतरी भेटते नाहीतर कधी काहीच नाही भेटत. आजचा फक्त एवढाच मावरा आपला. तर म्हणजे फायनली मासेमारी करून आलोय ते म्हणजे किनाऱ्याला. आज आपल्याला जास्त काय मच्छी नाही मिळाली. आपल्याला वाटलं होतं आज पाले मिळतील आपल्याला. जवळजवळ आपल्या किनाऱ्यापासून 15 ते 16 किलोमीटर लांब गेलेलो तरी पण आपल्याला आज मच्छी काहीच नाही मिळाली. फक्त 5 ते 6 पाले मिळाले. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.